हा तुझा काय खड्डा खणतोस आहे ना, त्यातला कसबी मीच आहे. आता टाइमपास करू नको, सांग काय तर. परवा वय घालताना बघितलंच ना कसं तंतनत गेलं तर. ना मागं मी त्याला भेटायला बोलवलं तर माझं त्यानं काय ऐकूनच घेतलं नाही. त्याला त्याची सोयपणी बोलायचंय रे, त्याला सॉरी म्हणायचंय. मी ना तुझ्यासाठी ना ब्लाऊजची डिझाईन बघितली, ती वाईज बघ ना. सोने, चित काय आहे गो तुझं? मी निघता आता, माझं डोसकं विरविरायला लागलंय. अगं सोनी, रागवलंस का? अगं मी वाईच मस्करीच करत होता गो. मी अख्खी वाट पालती घालून आला ना, तू इथं भाऊकडे बसलास आहे? अरे काही कामं बिमा आहेत की नाही, नवऱ्यासाला बसून आहेस ता? तू मेलस, तुझ्या तोंडात कोणी साखरेचे 4 दाणे टाकणारच नाही का अगदी? असू दे. तुझी जर वाईज गोड बोललं ना की सगळं ढुंगणावरचं सोडून मागतस. अगो आधीच लोक काय बोलतात आहे, आणि त्यात तू त्यालवत म्हणजे हो दे डोम. तुला वाईच कड धरवत नाही काय गो? तच म्हटलं वया सूर्याला बदा बदा पाजर कसा फुटला. जाता मी. हाय सोयऱ्यांनो, तर आज आपण चालली वाय आपल्या दीपा नवरीच्या घरी. आणि हो हाय आमचं दीदी. आणि मेलस बेल्ट उडून टाकी ना शाप. ठेव गप्ता, मी येलं. परगते तर सोने तुम्हाला कुठं उमांगलं काय गो? नाही गो, म्हणजे 4 दिवस झालं फिरकलं नाही तर माझ्या घराशी. का गो दीपाताई, काय झालं? कल ब्लाउजा शिवायला मापा घ्यायला आलं होतं ना माझीकडं, तर त्याचं काय ध्यान मला सरळ नाही गो दिसलं. गपगप होतं कायसं. मी व्हायचं आपलं बोलचाल केली, त्याच्यावर पण काय नाही बोललेलं. म्हणून वाईच मस्करी केली, आणि वाईच मस्करी केली तर पर रडून गेलं ना गो. तू काय कर, त्याची वाट अडव सोनीची. त्याला सोड्याला जा गाडीवरनं, त्याला आणयाला जा, त्याला आबोलीचा गजरा देस. आणि ना संध्याकाळी कुलं सुजवून घे. तू कसं यायचास माझीकडे रडूला गाडी?